हे थोडं पलीकडे पलीकडे सारखा खालून करायचं खालून. ओके ठेवा ठेवा यार साहेब. हो सर. आवाज कमी. हो केला ना. मोबाईल चांदीचा मोबाईल आहे. चांदीचा मोबाईल आहे. चांदीचा नाही कच्चाकड्याचा आहे. काही गोष्ट देऊन तुला देऊन टाकतो.
जरी त्याच्यावरती समजा एखाद्या गावात एकच माणूस असेल त्याचं नाव एकनाथ, तर मग गावात एकनाथ एकच असत, त्यांना गोळा करत आणि सारा सोबत ते सारा मसुरीसाठी असं ते कुंडी करणार. तर मग ते मला की एकनाथचे पैसे काय ते सारा मग जायचं, मग 50 एकनाथ सापडायची गरज नाही. आता एका नावाची 25 मास, आता मग एका नावाची समजा 25 आता आडनाव लावायचं. ठीक आहे. काय गाडीचा नंबर काय आहे? 1036 गाडी कोणाची? काढा पेशंट आले इथं नाही याचा अर्थ बाहेर आवाज येऊन बघ.
पश्चिम महाराष्ट्रात जात नाही मराठवाडा तर साधारण काय साधी ओळ सुद्धा नव्हती लोकांना मराठी त्याला सांगितलं की असं हे सगळं आलेले म्हटलं त्या कागदाचे जे दिले आहेत समजा ते संभाजीनगर गावामध्ये त्यावेळेस शंभर वर्षात 10,000 किती झाले 250 2,000 आता सुटसुटीत झालं हैदराबाद गॅजेटियर त्यांनी लागू केलं मुख्यमंत्री लागू केलं हे लागू शब्द येत नव्हता आणि सरकारच्या हैदराबाद गॅजेटियर असं येतच नव्हतं आंध्राचे यायचं महाराष्ट्र सरकारकडे येत नव्हतं आणि महाराष्ट्र आणि रेकॉर्डला ती काढता यायचं महाराष्ट्र राज्याच्या रेकॉर्डला येत नव्हतं ते आपण काल आणलं मुंबईला हे जे आपण हा आकडा समजा चिकन झाल्यानंतर 249 सहज नाही 249 नावं निघतील दादांचं म्हणणं असं हे जे 249 साखर त्यावेळेला घेतला त्यांनी कुठं तपास दुसरं केलं त्यावेळेला नाही माझं तेच म्हणणं आहे मग हे लोक पुढे गेले हेच मराठवाड्यातला मराठा हाच कोण बी 1884 त्याच्यातून फक्त हाच पट पडला जास्त 150 वर्षात 10 पट की 200 पट होती 100 पहिल्या 2 पिढ्यात 10 पट धरा आमच्या घरातली पावती दाखवत आता शेत आमच्या नावात नाही पण शेती आमची शेती आमचीच आहे पण आमच्या नावात नाहीये पण आम्ही शेतसारा भरतो सगळं भरतो फेर आहे आमच्याकडं दरवर्षी काय तुमच्यासारखं घ्यायची सुसंगत कसं बसतोय गॅजेटियर आमचं आहे पण महाराष्ट्र सरकारकडं जे बोंबलत आहेत किंवा जे कोण असतील यांच्यापेक्षा गरीब मराठी लय हुशार आहेत दादा बघा बरं काही किती विषय पाहतो गरीब मराठी इतके हुशार आहेत त्यांच्या लक्षात आलं जसं की तुमचंच उदाहरण शेत तुमचं आहे पण तुमचं नाहीये असं मराठ्यांचं गॅजेटियर आहे पण महाराष्ट्र सरकार जवळ तर आपण काल मुंबईला गेल्यामुळं ते गॅजेटियर महाराष्ट्र सरकारच्या रेकॉर्डवर आलं पहिले आडी ओळ सुद्धा नव्हती म्हणजे उदाहरणार्थ आता रजिस्ट्री झाली फेर व्हायचं बाकी म्हणजे आपल्या ऑफिस मध्ये ते हैदराबाद कोणाचं मागे बसतो मध्ये आकडेवारी पण पिवळं पुस्तकच आहे ओरिजिनल एकदम पूर्ण तळगडलेलं पुस्तक पण त्याच्यात आकडेवारी लक्षात ठेवा आकडेवारी गावाने आहे लासूर असं मराठवाडा आहे बिदर जुनं जे आहे सगळेच जुने त्यावर पुढे जारी करायचं काही जणांचे घेऊन तुळजापूर मला 12
असेल म्हणजे माझ्या कालचं वाटणाऱ्याला वाटलं, गरीबाला वाटलं आपलं गॅजेट रेकॉर्डला घरी पडला आणि मुख्यमंत्री म्हणजे हा राज्याचे प्रमुख त्यांच्या तोंडातून ते शब्द घेतात की आम्ही ते लागू केलं. गॅजेट लागू केलं म्हणजे नोंद मिळणार का आता? प्रमाणपत्र जसे आपण आता शोधल्यावर आहे ना समजा मी आणि दादा आता आम्हाला असं वाटतं आता मुख्यमंत्री दगाफटका नाही आता नाही, कारण आता लागू केलेला शब्द गेला, आता मराठ्याच्या मनात जीव दिला आता असं वाटतं. तरी पण म्हणायचं गेलं तर आपल्याला जे 50 पुरावा लागत होते हा पुरावा धडधड उपलब्ध आहे. नोंदीच्या आधारे हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे उपलब्ध आहे. मराठवाड्यातला मराठा कोणी नोंदणी करायला काय लागायचं पुरावा लागला हा पुरावा नसतो तो देऊ नका ना. आता आमचं गॅजेट लिहिलं नाही, आता तुमचं आतापर्यंत त्याच्या आधी जर 5 पिढ्या मिळाला असतं आतापर्यंत घरात कमीत कमी 30 माणसं तरी इतका तोटा आहे. आणि पीसी गेला त्याच्या गोष्ट करायची नाही करायची. नोकरी द्या सोडून शिकलं तर मी शेती पण चांगला करू शकतो असं माझं काही दहावी सोडले तर बाकीचं मराठा नव्वद लागत असेल मराठा सगळा खुश, कारण मराठवाड्याचं गॅजेट लागू झालं शब्द मराठीने ऐकला आणि सगळे खुश झाले. असे संभ्रम ते चालूच असतात. पडक वावर आहे तुमच्या शेजारी नीट केलं पहिले पहिले चालत होते तुम्हाला गरीब मराठ्यांच्या भागा एवढं लक्षात आलं आणि ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही गॅजेट हैदराबादच्या लागू केलं तेव्हा मराठी खुश. 4 दिवस लेट होईल 75 वर्षात ते मिळालं. मी समाजाला गोंधळबद्ध होऊन देतो, समाजालाही पटतंय ते आणि मला समाजात वाटलं नाही का घास खाल्ला का पोचू तुम्ही भाकरी एकच खा पण एक का आखी कोण दिले ना मग माणूस ते मोठ्या तुकडे सुद्धा घेणार मोठ्याने सरकार काय असं राहतं मग ते बाहेर गेला पोचत जास्त होण्याचे चान्सेस असतात जास्त. मुंबईत झाला पहिल्या दिवशी पाणी प्यायला नंतर पाण्याच्या बाटल्यावर दुसऱ्या दिवसापासून सुरू झाला की बाया भाकरी आपल्या सारख्या संभाजीनगर शहरात 350 टन होतो 20 लाख लोकांचा तिथे 110 टन निघाला. त्याचा अर्थ तुम्ही बघा किती लोक 10 लाख लोक सहज हे भाऊ खरं सांगू फक्त इमानदारीचं आणि मॅनेज नव्हाचं फळे प्रामाणिकपणा टाकायचं आणि समाजाने जर दिला प्रत्येक वेळेस समाजाने शब्द देतात मुंबईत तर जाईन का ती गेलो नसतो तर मराठा समाज स्वयंपाक तुटला बाहेर जात मला आला नाही पूर्ण पडले गेलो आणि दुसरं सांगितलं होतं जीआरएस घेऊन येणार आता ड्राफ्ट नाही आणि जीआरएस घेऊन असं काही थोडंफार चूक दुरुस्त करू ना बोली केली आपण त्यांना काही समजा तरी बी म्हणतो मी एखादा समजा त्याच्यात मुख्य हुशार आहे चांगला हुशार ते जर म्हणलं 2-3 साहेबांना सांगितलंय त्या सर मोठ्या मनुष्य दिलं ना काढतो त्यात काय रुसायचं जास्त करून आपलं उस्मानासाठी चालू त्यात काय रुसायचं सांगायचं दुरुस्ती करायचं आपण करून घेऊ ना मराठवाड्यात केल्या नाही ना पश्चिम महाराष्ट्र सोडित नाही. मला वाटतं कोणतरी आपले मोठे लीडर आहेत आपले
कदम साहेब हा विश्वजित भाऊ कदम ते म्हणल्यात आमच्या गॅस मला काय मीडियात ऐकायला मिळतात. काही काळजी करायची गरज नाही. तुमचं सुद्धा देतो बघा देतो म्हणे पश्चिम महाराष्ट्राला माणूस नाही एक तरी थोडं त्याची त्यांचं म्हणायचं त्रुटी आता वाचायचं आपण कारण की तीन आहेत सातारा पुणे आणि औंध त्यामुळे त्यांचं पण मी नाही सोडित पश्चिम महाराष्ट्र होते सगळं पण मराठवाड्याला मिळालं तरी त्यांचंच भाऊ येत आधी मिळत नंतर मिळत पश्चिम महाराष्ट्र तर पश्चिम महाराष्ट्रात भाऊचे काय मुंबई काय रिटेल मध्ये पण दिले काय पुस्तक मराठा एक हे पुस्तक कोणतं आहे मुंबई गॅझेटियर बेळगाव भाग 21 पुस्तक 126 त्याच्यात मराठवाड्यात मुंबई गॅझेटियर नाही नाही मराठा पूर्ण ते पश्चिम महाराष्ट्र त्यांनी जर का शब्द मराठा कोणी असा वापरला असेल तर तो मराठवाड्यामध्ये लागूच होणार. मुंबई इकडे नव्हते ना तिथे झरच द्या ना वरचे दादा बरेच मटेरियल त्यांच्याकडे ते पण अभ्यासाकडे काय वाचले याचा नाही आम्ही गॅजेट लावलं ते म्हणजे चुकल आधीच सांगा बाबा असं करा तसं करा बरं नका सांगा ना तुम्ही 10 दिवस आमच्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे अभ्यास केलेला आहे चुकलं तर येऊन सांगायचं नाही तिथे जाताना सांगायचं ते येऊन बाबा बदल करून टाकते काय त्याला समजून कल्याण होईल ना तुमच्या आमच्या वडासाठी समजच वाटवू नको तुमची आमची काही नाराजी असेल 2 दिवसाची तिच्यासाठी समजच वाटवू कशामुळे तुमचं आमचं काय चुकत असेल तर एखाद्या भावडीत देऊ इकडे मुंबई गॅझेटियर बेळगाव भाग 21 126 मध्ये म्हटले आहे की या जिल्ह्यातील मराठा जातीची लोकसंख्या 1,19,300 असून या जिल्ह्यात सर्वत्र हे आढळून येतात ते पवित्र जानवे घालतात त्यांचे हिंदू धर्माप्रमाणे पवित्र आचार विचार पाळतात शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबी म्हणतात मराठा जातीच्या वयाच्या मुलीचे परत दिलं वगैरे हरकत येत नाही असं गव्हर्नमेंटचं पुस्तक सातारा गॅजेट तर मी 2 वर्ष झोपून काढली आधी तुम्ही सातारा गॅजेटचा विषय सुद्धा घेत नव्हता त्यांची किंमत नाही नव्हती डिमांड दिला होती सातारा पश्चिम महाराष्ट्रात सरकारने मागायला हो शेजूळ साहेब सरकारने मागायला पाहिजे का इंग्लंडचं हो बर मी याला गेलो होतो वेल्सला वेल्स युनिव्हर्सिटी 8 दिवस माझा स्टडी टूर होता तर तिथली लायब्ररीतून गेलो तिथे लायब्ररीमध्ये ना असं फोटो सगळं लावलेलो फोटो फोटो त्याच्यात सगळं दिलं होतं पुण्य दिलं होतं एक विषय बोलतो बाबा तो अशी अपेक्षा मिळत आहे खूप वाचलेला बोलू बोलू आपण झालं नाही कसं तुम्ही आता आपण बोलू मग धरून आले तसं आपल्या समजून आले लोक यार पण दवाखाने सोडा नाही आता 2 वर्ष ओके दादा काय सांगाल तुम्ही मनोज जरांगे पाटलांची तुम्ही भेट घेतली आता काय बोलणं झालं मी जे मुंबईला आझाद मैदानावर
मनोज दादांनी उपोषण केलं होतं आणि हे उपोषण सरकारने अध्यादेश हैदराबाद गॅझेटेडचा काढल्याने मागे घेण्यात आलं, परंतु मनोज दादा 5 दिवस उपोषणाला बसले होते. म्हणजे कंटिन्यू त्याच्या आधीचा 2 दिवसाचा दौरा होता, आधीचा तर होताच पण तो 2 दिवसाचा कंटिन्यू दौरा, 5 दिवस उपोषण, 7 दिवस अशा पद्धतीनं शरीराची स्थिती काही आम्ही समजू शकतो. आम्ही रोज फिरतो आणि त्यामुळं त्यांची तब्येत बघण्यासाठी विचारपूस करण्यासाठी आलेलो आहे. एक ऐतिहासिक घटना आहे मराठवाड्यासाठी म्हणा, महाराष्ट्रासाठी म्हणा, मराठा बांधवांसाठी म्हणा. मला वाटतं ही ऐतिहासिक घटना असताना त्यांनी जे केलेला लढा आहे तोही महत्वाचा आहे आणि त्या लढ्यामुळे हे पॉसिबल झाले. कारण मराठा आरक्षणचा मुद्दा तर मागच्या 30-40 वर्षात आहे, परंतु आता तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. मला असं वाटतं मोठं यश आतापर्यंत तरी मिळालेलं असं मला तरी वाटतं. लोक असा आरोप करतात सध्या की जे आज चुकीचं आहे सरकारने फसवलं मला असं वाटतं आता मनोज दादा बोलताना एक चांगलं वाक्य बोलले की एखादी ताटात एक पूर्ण मोठी भाकरी आली ती उचलून एक तर पूर्ण खाता येत नाही, तिला एक एक तुकडा लावून खावा लागतो आणि तो जर केला तर तो चांगला फसतो, शरीराला लागतो तो चांगला. आणि म्हणून हैदराबाद गॅझेटियर पूर्ण भाकरी खाण्यातल्या प्रकाराची त्याची सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू कारण मराठवाडा हा हैदराबाद निजामाच्या अंडरच होता. आपण स्वतंत्र झालो 48ला, भारत स्वतंत्र झाला 47ला. मराठवाडा महाराष्ट्रात मराठी महाराष्ट्र भाषिक तत्व झालं त्यावेळेस 60ला सहभाग झाला. त्यामुळे त्याच्या आधीच्या विषय महाराष्ट्र सरकारने ध्यानी घेतलेले नाही. मला असं वाटतं या निमित्तानं 1884चा हैदराबाद गॅझेटियर असेल, नंतरचे निघालेले विषय असेल, हे सगळे जर मला असं वाटतं झालं तर सगळेच्या सगळे मराठी बनलेच आहे. म्हणून मला असं वाटतं आता मराठा समाजाने या सगळ्या याच्यात घुसून व्यवस्थित आपले सगळे प्रमाणपत्र काढले पाहिजे. नोंदी 100% सापडतील एवढं तुम्हाला गॅरंटी न देतो. माझ्या अनुभवातून सांगतो की ह्या नोंदी 100% सगळ्या सापडतील आणि त्याचा अर्थच असा की आपोआप सगळे मराठी लोक जवळपास सगळ्यांचेच प्रमाणपत्र निघाले, काही प्रमाणपत्र तुम्ही आहे. मी आता मला दादा नाही दाखवले कारण बेसिक आम्ही सगळे शेती करणारे लोक आहोत. शेती आमची जुनी आजची नाही, 200, 300 वर्षाची जुनी, 5-5, 10-10 पिढ्या, 7 आता 7व्या पिढीचा आहे आमच्या. आणि त्यामुळे आमचे प्रमाणपत्र आम्ही काढले. त्याच्यात काय चूक आहे? प्रमाणपत्र काढले कारण कुणबीच आहे, आम्ही सामान्य शेतकरी शेती करणारे लोक आहोत. मुलांना याचा शिक्षणाला फायदा होतो, बाकी होईल का नाही होईल ते वेगळा विषय, परंतु शिक्षणाला 100% मुलांना फायदा होतो. मला असं वाटतं शिक्षण जर चांगलं मिळालं तर बाकीच्या गोष्टी शेती सुद्धा माणूस चांगला करू शकतो असं माझं मिलिंद देवराचे संघटनेचे खासदार त्यांनी आंदोलनाची टीका केली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे 100 ठप्प झाली होती. अशा आंदोलनाची सोबत तयार केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. चिंता सुद्धा व्यक्त केली अशा आंदोलनाबद्दल. मला असं वाटतं आंदोलन काही एक दिवसापूर्वी जाहीर नव्हतं केलं, 4 महिन्यापूर्वी जाहीर केलं. आणि मुंबई काय मुंबईच्याच लोकांची नाही, मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची. जर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय मुंबईत येऊ नये अशातला काही भाग नाही. त्यामुळे मनोजदाराच्या आव्हानावर लोक आले होते. त्यांनी काही आज सांगितलं उद्या या नाही म्हटले, 4 महिने सांगितलं होतं. जबाबदारी होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणी बोलत असेल आता बोलू द्या, परंतु मुंबई या महाराष्ट्राच्या जनतेची मराठ्यांची पण एवढं तुम्हाला 100% सांग. तेव्हा मुंबईवर हक्क काय फक्त मुंबईवाल्यांचा नाही. मुंबई मिळवण्यासाठी मराठी लोकांनीच 106 लोक हुतात्मा झाले. देवरा बिवरा नाही झालेले, पवार शिंदे वगैरे हेच झालेले, लक्षात ठेवा. त्याच्यावर मिलिंद देवरावरती आता काही जण टीका अशी करतात की एकनाथ शिंदेचा एक खासदार आंदोलनाचे आरोप गृह मंत्रालयावरती टीका करतो. मला असं वाटतं मी आता मनोज दादांना भेटायला मी काही फार राजकीय बोलत नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र त्याच्या मुद्द्याबद्दल होती. मिलिंद देवरा बोलला असेल, एकनाथ शिंदे साहेब बोलले तर आपण बोलू, पण मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब वगैरे कोणी लोक बोलते. उदय सामंत स्वतः ज्या उपसमितीत होते तेव्हा मला असं वाटतं मिलिंद देवराच्या मताकडे फार लक्ष देऊ. मिलिंद देवरा का मराठी माणूस थोडी, उद्योगपती मोठा कुठला आहे, गुजरातचा कुठला मला माहिती नाही, पण मराठी मला माहिती. दादा बरं, एक मराठा समितीनंतर आता ओबीसी उपसमिती करते. ऑलरेडी ओबीसी आरक्षण होतं, ओबीसी मग ही उपसमिती का, म्हणजे पुन्हा एकदा मराठा ओबीसीचा वाद लावण्याचा प्रयत्न का होतो? हे पण मराठा समाजाला काही ओबीसीशी भांडण नाही. ओबीसी पण आमचे बांधव आहे.
पण आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. मराठा समाजातल्या सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्यांना काय करायचं ते करू द्या. आमच्या विषयी मनोजदादांनी समस्त मराठा समाजाविषयी पुढाकार घेऊन आंदोलन केले. त्याच्याविषयी मराठा समाज मला तरी वाटतं समाजाने समोरच्याला जे करता येत ऍक्शन रिॲक्शन होत राहणार. म्हणून काय आम्ही पुन्हा करत नसत काय करण्याची गरज नाही. शांततेत या सगळ्या गोष्टी बघाव्या. आता जे हैदराबाद गॅझेटेड आलं त्याच्या पद्धतीनं मराठा समाजाने लवकरात लवकर आपले सगळ्या गोष्टीत पुढाकार घ्यावा आणि आपले सर्टिफिकेट काढा एवढंच मला वाटतं. बाकी ओबीसी समिती काय बोलत ते आपले भाऊच एवढंच मी म्हणेन. एक प्रश्न असा आला की नवीन अधिनियम दुरुस्ती करण्यात आली आहे, कारखाने अधिनियम आहे. त्यामध्ये 9 तासांऐवजी आता कामगारांना 12 तास काम करावं लागणार आहे. कामगार मंत्री आकाश फुलकर त्यामुळे कामगारांना आर्थिक फायदा होणार असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 48 तासावरून 60 तासापर्यंत काम वाढतं. त्यामुळे कामगारांचा प्रश्न आहे. मला ते काही माहिती नाही. अजून त्याचा अभ्यास करू आपण. माणसं इथं आपण फक्त रिझर्वेशन विषयच बोलू, बाकी राजकीय बाहेर बोलू काय बोलू. थँक्यू. संजय राऊत असं म्हणलं की राज्य पाटील वाटायला की मला नाही असं त्यांचा व्ह्यू नाही. कारण तुम्ही बघितलं तर काल सामनानी लेख लिहिला वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. तर या आंदोलनाच्या मागे आम्ही तरी मी म्हणत नाही, कारण हा काही पक्षाचा मुद्दा नाही, हा समाजाचा मुद्दा आहे. मी पण याच्यात एक मराठा म्हणून याच्यात येत असतो. संघटना वेगळा विषय आहे, मराठा वेगळा विषय, म्हणजे क्लिअर सांगतो. संजय राऊत साहेबांचा व्ह्यू कोणता होता मला माहिती नाही, परंतु मनोज दादा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व एवढं मला माहिती. कोणाच्या सांगण्यावर ते काही करतील असं मला असं वाटत नाही. कोणी असं गृहीत धरावं असं कधीच होणार नाही. मग ते फडणवीस सांगतील नाही तर एकनाथ शिंदे आहे का मनोज दादा काय म्हणजे स्पष्ट सांगतो त्यांच्या ते काय ऐकण्यातला माणूस नाही. जाऊ द्या आता असं. इकडे सर्व आता इकडे अर्थ तर जास्त दोन दिवस बसून ते ठाण मांडून खिचडी बनवायला गेले, भाजी बनवायला गेले. त्यांनी सांगितलं समाज म्हणून म्हटल्यावर मग वाटत लागेल समाज म्हणून. मग तिथं सगळे जेवढे बाहेर ठेवले प्रतिष्ठा काही नाही. आणि असं उतरल्यावरच समाज प्रगतीकडे जातो, नाही तर जात नाही. कुणी असं म्हणते सत्ताधारी विरुद्ध. माझ्या बंगल्यावर पण तिथं पण ठेवलं होतं. सगळे लोक तुमच्या बंगल्यावर त्यांना मी बिलकुल हे केलं होतं. भाकरी भाजी चटणी जे काय असेल ते तास ठेवलंय तिथं असतं. जे येतील ते आता काही लोक आंघोळीला यायचे हे यायचे तर ओपन करून टाकलं. जवळ होता. अरे पोलिसांनी बंद केलं सगळं म्हणतात. पोलिसाला भेटली घुसते घालून म्हणतात. मी तुम्ही ते पुस्तक पाठवते ठेवा तुमच्या नजर मारायची. निर्णय देते जागा मीच